नमस्कार. आता ऐश्वर्याने खूपच घाणेरडा डाव खेळलेला असतो. आता ऋषिकेशला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की मला आता ऐश्वर्याशी लग्नच करायचं नाही आणि जानकीला सोडायचं सुद्धा नाही. जानकी जेलमध्ये सुद्धा जाता कामा नये आणि आमचा संसार सुखात आणि आनंदात राहायला पाहिजे. त्यासाठी मला आता काय करावं लागेल? मला काहीतरी स्वतःच्याच डोक्याने खेळावं लागेल आणि या ऐश्वर्याच्या विरोधात मला पुरावे निर्माण करावे लागतील. त्याच वेळेला मी ऐश्वर्याला टप देऊ शकतो. आता ऋषिकेश आपली काही माणसं ही ऐश्वर्याच्या माणसांवर नजर ठेवायला सांगतो. आता इकडे ऋषिकेशने काही माणसं लावलेली असतात. तर इकडे आता सारंग हा आपल्या घराच्या आजूबाजूवर नजर ठेवून असतो. त्याच्यासुद्धा लक्षात येतं की आपल्या घरावर कोणतरी काळा कोट घालून, चष्मा घालून, मास्क घालून नजर ठेवत आहे. आता तो म्हणतो, हा नेमका माणूस कोण आहे? म्हणून तो आपल्या भावाला फोन करून सांगतो, अरे सौमित्र दादा, आपल्या घरावर कोणतरी नजर ठेवून आहे, तुम्ही जरा लक्ष द्या, नाहीतर तो वेगळंच काहीतरी कांड करून द्यायचा. इकडे सौमित्रसुद्धा विचार करू लागतो. सौमित्रसुद्धा आता ऋषिकेशला सांगतो, अरे ऋषिकेश दादा, आपल्या घरावर कोणतरी नजर ठेवून आहे, मला सारंगने सगळी खबर दिलेली आहे. सौमित्र म्हणतो, ठीक आहे, काही काळजी करू नको, मी सुद्धा माणसं लावलेली आहेत. आता इकडे ऐश्वर्याच्या माणसांनी लताबाईला किडनॅप करून ठेवलं असतं. आता तिकडे ऋषिकेशची माणसंसुद्धा जाऊ लागतात, कारण ती बरोबर ऐश्वर्याच्या माणसांचा पाठलाग करत असतात. ऐश्वर्याच्या माणसांना याबद्दल काहीच कल्पना नसते. इकडे ऐश्वर्या खुशीत आनंदित असते की मी आता जानकीवर चांगल्याच प्रकारे मात करत आहे आणि ऋषिकेशशी लग्न करणार आहे, म्हणजे मला जे हवं तेच घडणार आहे आणि या भरावर यापुढे माझीच सत्ता गाजणार आहे, असं स्वप्न ऐश्वर्या बघत असते. आता इकडे ऋषिकेशच्या माणसांना कळून चुकलेलं असतं की ऐश्वर्याच्या माणसांनी एका म्हातारीला किडनॅप करून ठेवलेलं आहे. आता ते त्या म्हातारीचा म्हणजे लताबाईचा फोटो काढतात आणि हळूच ऋषिकेशला पाठवतात आणि म्हणतात, ऋषिकेश सर, ह्या म्हातारीला ऐश्वर्याच्या माणसांनी एका ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं आहे. त्यावेळी ऋषिकेश म्हणतो, काय? अहो, ही तर माझ्या बायकोची आई आहे, लताबाई नाव हिचं, आणि हीच पाहिजे आपल्याला. तुम्ही एक काम करा, ज्यावेळी ऐश्वर्याची माणसं बाहेर कुठेतरी जातील ना, तेव्हा तुम्ही लताबाईला सोडवून घरी आणा. मग ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे आता ऋषिकेशची माणसं ऐश्वर्याच्या माणसांवर लक्ष ठेवून असतात. ऐश्वर्याची माणसं इकडे चहा पिण्यासाठी बाहेर आलेली असतात. तिथे दोघंच उभे असतात. त्यावेळी ऋषिकेशची माणसं त्या दोघांवर हमला करतात आणि लताबाईंना सोडवतात आणि आता त्यांना ऋषिकेशच्या ताब्यात आणून देतात. आता ऋषिकेश आणि लताबाईंची भेट झालेली असते. आता ऋषिकेश म्हणतो, आई आई, तुम्हाला काही झालं तर नाही ना? तुम्हाला काही त्यांनी त्रास तर दिला नाही ना? तुम्हाला लागलं तर नाही ना? त्यावर लताबाई म्हणतात, नाही नाही, मला काहीच झालं नाही, माझी जानकी कुठे आहे? आता ऋषिकेश हा लताबाईंना घेऊन घरात आलेला असतो. घरात जानकी असते. जानकी लताबाईंना बघते आणि जाऊन आपल्या आईला मिठी मारते. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, ही म्हातारी कशी काय आली इथे? तेव्हा लताबाई जाते आणि ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात घे, अगं माझी मुलगी आणि माझा जावई मला शोधत होते आणि माझ्या जावयानेच मला सोडवलेलं आहे. ते ऐकल्यावर आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो. मित्रांनो, असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.